खूप नावं घेता येतील, पण गोरगरिबांना ती परवडतायत का? ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते घेतात उपचार. गरिबांनी काय केलं? गरिबाच्या पोटी जन्माला आले म्हणून त्यांनी काही चांगलं आरोग्य ठेवायचं नाही, म्हणून हायटेक आरोग्य सुविधा ते काम त्या महानगरपालिकेचं असतं आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला करून दाखवू. त्यामध्ये 5वं प्रदूषण मुक्त पुणे. तुम्हाला माहित आहे पुणेकरांनो, जगामध्ये आपल्या पुण्याचा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये 4था क्रमांक लागतोय. अरे उठले पुणेकर, उठलेत, त्याला सांगितलं पुणेकर उठलेत. 4था क्रमांक लागतोय. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो, तुमच्या लक्षात येत नाही, पुण्यामध्ये जी काही बांधकामं चाललेली आहे त्या सगळ्याचा विचार करता पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे, ते आपल्याला कमी करायचं आहे. आज पुण्याचं जे 22 TMC पाणी तुम्ही वापरून सोडता ते पाणी नदीला, माझ्या पवना, इंद्रायणी, मुळा, मुठा ह्या सगळ्या नद्यांना जातं आणि त्याच्यातून खालच्या आमच्या लोकांचे त्या ठिकाणी आजार पडतात, त्यांना तिथं त्रास होतो. ह्याही गोष्टीचा विचार हा आपण केला पाहिजे. माझी तुम्हाला सांगणं आहे की एकंदरीतच पुण्याच्या परिसरामध्ये टॉम ट्रॅफिक सर्वेनी जगातल्या 501 शहराचा अभ्यास केला आणि ट्रॅफिकमध्ये अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरांच्या मध्ये पुण्याचा 4था क्रमांक लागलेला आहे. त्यात सुधारणा करावी लागेल. डेव्हलपमेंट प्लॅन RP मधील सर्व रस्ते आपल्याला संपूर्ण रुंदीनं विकसित करावे लागतील. त्याच्यामध्ये आपल्याला बस, मेट्रो अशा पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम करावे लागतील. ते काम त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आपल्याला टँकर माफियाचं 100% उच्चाटन त्या ठिकाणी